बौद्ध भूमीचे पुनर्वसन तातडीने करावे, संविधान संरक्षण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. धुळे. कल्याण येथील बौद्ध भूमीच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच बौद्ध बांधवांच्या भावना दुखावणाऱ्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी संविधान संरक्षण समिती, जिल्हा धुळे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्या माध्यमातून हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले. निवेदनात कल्याण येथील बौद्ध भूमीच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी करण्यात आली असून, बौद्ध समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे, कॉम्रेड आर. राव, दीपक जाधव, जी.डी. जाधव, बी.टी. अहिरे, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, हर्षबोध मोरे, काशीनाथ शिंदे, छोटू मोरे, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, विजय वाघ, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड वसंत पाटील, दीपक सोनवणे यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जातीवादी प्रशासन जे वालधुनी या ठिकाणी बौद्धांचं पवित्र ठिकाण बौद्ध भूमी ही कोणतीही सूचना नोटीस काही पूर्वकल्पना न देता किंवा पुनर्वसन न करता ती बुद्ध भूमी तोडण्यात आली व त्या ठिकाणचं पुनर्वसन करावं तात्काळ, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी बौद्ध अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. तसेच त्या जातीवादी प्रशासनाचं आम्ही जाहीर निषेध करत आहोत. या संदर्भात धुळे शहरातले संपूर्ण पुरोगामी विचार मंच, कॉम्रेड, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, संविधान समिती, बौद्ध महासभा यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फतीने निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत.